नमस्कार. आज आपण एका अशा बांधकाम साहित्याबद्दल बोलणार आहोत ज्याला हिरवं स्टील असंही म्हणतात, म्हणजे बांबू. हो, नमस्कार. पारंपरिक वापर तर आपण पाहिला आहेच, पण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्याचं महत्त्व आता वाढतंय असं दिसतंय. तर आज आपण बांबूची इंजिनिअरिंग क्षमता, त्याचे गुणधर्म आणि वापरातली आव्हानं काय आहेत हे जरा समजून घेऊया. अगदी. बांबूमध्ये खरंच खूप नैसर्गिक ताकद आहे. म्हणजे त्याची क्षमता, लवचिकता आणि महत्त्वाचं म्हणजे तो पर्यावरणाला पूरक आहे. त्यामुळे तो एक चांगला पर्याय वाटतो. पण त्याची पूर्ण क्षमता वापरायची असेल तर काही गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. हो ना. मग सुरुवात त्याच्या ताकदीनच करूया. असं ऐकलंय की त्याची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती लाकडाच्या दुप्पट असते. हो, आणि वजनाच्या प्रमाणात पाहिलं तर माइल्ड स्टीलच्या जवळपास. म्हणजे हे एका वनस्पतीसाठी खरंच खूप आहे. हो. आकडेवारी बघितली तर प्रभावी आहे नक्कीच. पण यात एक गोष्ट आहे. बांबू हा काय म्हणतात त्याला, ॲनिसोट्रोपिक आहे. ॲनिसोट्रोपिक हो. म्हणजे त्याची ताकद सगळ्या दिशांना सारखी नसते. तो लांबीच्या दिशेने खूप मजबूत असतो, पण आडव्या किंवा आरपार तेवढा नसतो. हे स्टील किंवा कॉन्क्रीटपेक्षा वेगळं आहे. त्यांची ताकद साधारणपणे सगळीकडे सारखी असते. अच्छा, म्हणजे इंजिनियर्सना डिझाईन करताना ह्याचा विचार करावा लागतो. अगदी. कुठे जास्त भार येणार आहे, कोणत्या दिशेने येणार आहे, हे बघून बांबू वापरावा लागतो. आणि त्याचा नैसर्गिक टिकाऊपणा, तो तर कीड आणि बुरशीला लवकर बळी पडतो असं म्हणतात ना. बरोबर आहे. जर त्यावर योग्य ट्रीटमेंट म्हणजे प्रक्रिया केली नाही, तर तो 2 वर्षांपेक्षाही कमी टिकू शकतो. अरे बापरे, फक्त 2 वर्ष. हो. त्यामुळे ट्रीटमेंट करणं हे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय बांधकामात वापरणं धोक्याचं ठरू शकतं. मग या ट्रीटमेंट्स कशा असतात? म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतींमध्ये काय फरक असतो? पारंपरिक पद्धतींमध्ये पाण्यात भिजवणं किंवा धुरी देणं वगैरे होतं, पण त्या म्हणजे मर्यादित परिणाम देतात. आता आधुनिक पद्धती जास्त प्रभावी आहेत. त्यात बोरॉन आधारित रसायनं जसं बोरॅक्स, बोरिक ॲसिडचं मिश्रण वापरतात. अच्छा. ही रसायनं बांबूच्या आतपर्यंत जातात आणि कीड बुरशीपासून खूप चांगलं, दीर्घकाळ टिकणारं संरक्षण देतात. म्हणजे टिकाऊपणा खूप वाढतो त्याने. हो, नक्कीच. अनेक वर्षांनी वाढतो. अर्थात यासाठी योग्य बांबू निवडणं पण महत्त्वाचं. साधारण 3 ते 5 वर्षांचा पूर्ण वाढ झालेला बांबू निवडायला हवा. कारण तेव्हा त्याचे गुणधर्म चांगले असतात. बरोबर. त्याचे मेकॅनिकल प्रॉपर्टीज तेव्हा सर्वोत्तम असतात. आणि योग्य जात निवडणं पण महत्त्वाचं आहे. जसं बॅम्बुजा वल्गारिस किंवा ग्वाडुआ अंगुस्टिफोलिया. ह्या जाती चांगल्या मानल्या जातात. हां, म्हणजे योग्य बांबू, योग्य ट्रीटमेंट. पण मग प्रत्यक्ष बांधकाम करताना जोडणी कशी करतात? म्हणजे जायनरी, तो तर गोल आणि पोकळ असतो. म्हणजे कळीचा मुद्दा आहे आणि त्यावर खूप संशोधन पण चालू आहे. पारंपरिक पद्धतीत दोरीने घट्ट बांधतात, ज्याला लॅशिंग म्हणतात. साध्या बांधकामात ते चालतं. हो. पण आधुनिक इंजिनियर्ड बांधकामात जास्त ताकद हवी असते, विश्वासार्हता हवी असते. तिथे मग बोल्ट्स वापरतात किंवा खास डिझाईन केलेले धातूचे कनेक्टर्स वापरले जातात. ओके. ते म्हणजे बांबूच्या आकाराला जुळवून घेतात. हो, ते बांबूचा गोल आकार आणि त्याचा तो ॲनिसोट्रॉपिक स्वभाव लक्षात घेऊन बनवलेले असतात. आणि अजून एक गोष्ट, बांबूला जमिनीच्या किंवा पाण्याच्या थेट संपर्कापासून वाचवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी उंच दगडी किंवा कॉन्क्रीटचं जोतं म्हणजे फाउंडेशन वापरतात. याचे फायदे तर खूपच आहेत असं दिसतंय. म्हणजे जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी वनस्पती 3-5 वर्षात कापणीला येते. हो. कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, पर्यावरणासाठी चांगलं आहे, जमिनीसाठी चांगलं आहे, वजनाला हलकं पण मजबूत. नक्कीच. फायदे खूप आहेत, पण आव्हानं पण आहेत, हे विसरून चालणार नाही. जसं की सगळ्यात मोठं म्हणजे ट्रीटमेंटची गरज. त्याशिवाय टिकाऊपणा मिळत नाही. दुसरं म्हणजे नैसर्गिक गुणधर्मांमधला फरक. म्हणजे प्रत्येक बांबू वेगळा असतो थोडा. हो, प्रत्येक बांबू किंचित वेगळा असू शकतो. त्यामुळे स्टँडर्डायझेशन करणं म्हणजे मानकीकरण करणं अवघड जातं. अजून त्यासाठी सगळे बिल्डिंग कोड्स पण सगळीकडे नाहीत. आणि हो, काही वेळा लोकांचा दृष्टिकोन म्हणजे गरिबांचं लाकूड म्हणून बघण्याचा, तो पण एक अडथळा आहे. पण ह्या नैसर्गिक फरकावर मात करण्यासाठी काही उपाय योजले जात आहेत का? हो, तिथेच इंजिनियर्ड बांबू उत्पादनांचं महत्त्व येतं. म्हणजे इंजिनियर्ड बांबू प्रॉडक्ट्स. उदाहरणार्थ जसे की लॅमिनेटेड बांबू लंबर म्हणजे LBL. यात काय करतात, बांबूच्या पट्ट्या कापतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि मग त्या एकमेकांना चिकटवून मोठे लाकडी फळ्यांसारखे भाग बनवतात. अच्छा. यामुळे काय होतं की गुणधर्मांमधला फरक कमी होतो आणि ते जास्त प्रेडिक्टेबल,
जास्त विश्वासार्ह बनतात. म्हणजे एकंदरीत बांबूमध्ये प्रचंड क्षमता आहे, विशेषतः सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे टिकाऊ विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर. हो ना. पर्यावरणाला मदत आणि ताकद पण चांगली, म्हणजे भविष्यातलं एक महत्वाचं बांधकाम साहित्य वाटतंय हे. निश्चितच. आव्हानं आहेत, मान्य. पण त्यावर मात करण्यासाठी संशोधन चालू आहे. ट्रीटमेंटच्या चांगल्या पद्धती, जोडणीचं नवीन तंत्रज्ञान, मानकीकरण या सगळ्यावर काम सुरू आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलणं आणि इंजिनियर्सना याचं प्रशिक्षण देणं पण तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. हे सगळं झालं तर बांबू नक्कीच मुख्य प्रवाहातील बांधकाम साहित्यांमध्ये आपलं एक महत्वाचं स्थान निर्माण करू शकेल. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण जशी ही इंजिनियर्ड बांबू उत्पादनं बनवत आहोत, तर भविष्यात असं होऊ शकेल का की बांबू पारंपरिक स्टील किंवा कॉन्क्रीटला सगळ्याच प्रकारच्या बांधकामांमध्ये आव्हान देईल? की त्याची भूमिका नेहमीच एका विशिष्ट प्रकारच्या बांधकामापुरतीच किंवा समजा विशिष्ट हवामानाच्या प्रदेशापुरतीच मर्यादित राहील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरं तर.